इथे माझे बघा लाडू करून तयार आहे बघा. छान मस्त लाडू बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी 1 कप आणि अर्धा कप असं डाळीचं पीठ घेणार आहे. 1.5 कप डाळीचं पीठ घेतलं आहे आपण. आता हे पीठ भिजवून घेऊया. ह्याला भिजायला 1 तास लागतो. म्हणून बघा इथं माझं पीठ बघा भिजवून झालेलं आहे. आपल्याला 1 तास मुरायला ठेवायचं आहे. बघा इथं आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे बघा. इथं माझं तेल पण गरम झालं आहे. आपण आता बुंदी काढून घेऊया. माझी कढई जाड बुडाची आहे त्यामुळे त्याच्यावर असते तर तुम्ही डब्यावर काढू शकता. हे बघा इथं माझी बुंदी तळून झाली. बघा इथं माझी मोतीचूर बुंदी पण पाडून झालेले आहे बघा. छान अशी पडलेले. आपण 1.5 कप बेसनचे पीठ घेतले. आपण इथं आता 1 कप साखर घ्यायचे आणि साखर विरघळायला एवढंच पाणी टाकायचं आहे. अर्धा कप पाणी टाकायचं. हे बघा इथं आपला पाक तयार आहे बघा. हे बघा आपण आता बुंदी टाकून घेऊया. हे बघा इथं आपण ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे. ड्रायफ्रूट टाकणार आहे बघा. इथं मी बदाम, पिस्ता, काजू आणि इथं मी वेलची पावडर टाकणार आहे आणि मिक्स करायचं आहे. इथं झाकून ठेवू पाक मोरेपर्यंत. आपल्या कढईमध्ये पाक मुरलेले आपण लाडू बांधून घेऊया. इथे माझे बघा लाडू करून तयार आहे बघा. छान मस्त असे झाले.